आज सरकारच्या विरोधात आणि सरकारच्या धोरणांविरोधात संसद भवन परिसरामध्ये विरोधकांनी आंदोलन छेडलं। विरोधकांच्या आंदोलनात मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार या प्रमुख नेत्यांची सुद्धा उपस्थिती होती। हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोनही सभागृहात मोठ्या संख्येने खासदारांचं निलंबन झालंय। आम्हाला सभागृहामध्ये आमची मतं मांडू दिली जात नाहीत, बोलू दिलं जात नाही, स्वातंत्र्याची गळचेपी होते असा आरोप विरोधकांनी केला। 13 डिसेंबरला संसदेमध्ये झालेल्या घुसखोरी प्रकरणी गृहमंत्री किंवा पंतप्रधान दोघांपैकी एकाने निवेदन सादर करावं अशी विरोधकांची मागणी आणि हीच मागणी लावून धरल्यामुळे गोंधळ घातल्याप्रकरणी खासदारांचं निलंबन झालं। तर सध्या देशामध्ये लोकशाहीच अस्तित्वात नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे। संसद भवन ते विजय चौक परिसरामध्ये विरोधकांनी आज मोर्चा काढला। इंडिया आघाडीचे सर्वच नेते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र होतं। ठीक ही बात है, तो सदन में ठीक है। सदन के बाहर कुछ हुआ तो इसमें अभी यहाँ मैंने कुछ किया तो इसकी जिम्मेदारी मेरे या मेरे भारतीय नेता के ऊपर आएगी। और सदन के बाहर किसी ने कुछ किया इस पर बहस हो सकता है, क्योंकि वह काम सदन का नहीं था, सदन का बाहर था। और इसलिए यहाँ तक ले जाना कि समझो मेरे खिलाफ कुछ हो गया तो मैंने ये कहना मैं मराठा हूँ, मैं किसान हूँ, मराठों का अफवाह है, किसानों का अफवाह है। मुझे लगता है कि हम हमारे कौम के, हमारे प्रोफेशन के इज्जत करते हैं, हम कभी नहीं करेंगे। प्रोटेस्ट कर रहे हैं, ये प्रोटेस्ट सरकार के खिलाफ ये आंदोलन है। सरकार ये नहीं चाहती, मोदी जी ये नहीं चाहते और सदन के मुखिया हैं वो भी नहीं चाहते कि सदन चले। अगर आप सदन में नहीं बोलेंगे तो कहाँ बोलेंगे? ये दुर्दैव है कि शाह साहब भी वहाँ पर नहीं आए हाउस में और प्रधानमंत्री नहीं आए। क्या हुआ इसके बारे में उन्होंने नहीं बताया। या देशामध्ये आज लोकशाहीच राहिलेली नाही, आणीबाणी झालेली आहे। ज्या पद्धतीने 150 खासदारांना काढण्यात आलंय त्याचा मी जाहीर निषेध करते आणि याची सविस्तर चर्चा आज इंडियाच्या मीटिंगमध्ये होईल। आमच्या विरोधात अन्याय आणि काय मागत होतो, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, बेरोजगारीवर चर्चा व्हावी आणि पार्लमेंटमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यावर चर्चा, एवढंच तर आम्ही मागत होतो। आता हेही मागितलं तर आमच्यावर अन्याय होणार असा। आम्ही खूप मेहनत करून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलेलो आहोत। त्यांचे मूलभूत प्रश्न इथे मांडतोय आणि ज्यांनी चूक केली तो पार्लमेंटमध्ये आहे आणि जो मायबाप जनतेचे प्रश्न विचारतो त्याला बाहेर काढण्यात आलंय। ही आणीबाणी आहे आणि या संविधानाचा अपमान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।